हे बघा, हा ट्रायंगल आहे. ओके, 10x लीडर्स असतात ना, त्यांच्यामध्ये सगळ्यात वरती टॉपला लिहिलं आहे फॅनेटिक डिसिप्लिन. डिसिप्लिन तुम्हाला माहिती आहे, एकदम स्ट्रिक्ट डिसिप्लिनमध्ये जगतात ते. फॅनेटिक म्हणजे कट्टर आहे ना. तसं मी बनवलेले नियम म्हणजे संविधानचे नियम आहेत, हे तुटत नाहीत. त्याला म्हणतात फॅनेटिक डिसिप्लिन. त्यांचा पहिला स्वभाव आहे फॅनेटिक डिसिप्लिन. त्यांचा दुसरा स्वभाव आहे एम्पिरिकल क्रिएटिव्हिटी. एम्पिरिकल क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? ते स्वतः एक्सपेरिमेंट करणार, ते स्वतः अनुभव घेणार आणि मग ठरवणार. इतरांनी सांगितलं म्हणून ते नाही करत. इतरांनी सांगितलं म्हणून नाही करत. ते स्वतः एक्सपेरिमेंट करणार, बघणार. ओके, त्याला म्हणतात एम्पिरिकल क्रिएटिव्हिटी. त्याला म्हणतात एम्पिरिकल क्रिएटिव्हिटी. एम्पिरिकल या शब्दाचा अर्थ आहे एक्सपेरिमेंट करून, अनुभव घेऊन, वापरून, त्याच्यातनं स्वतःचा अनुभव घेऊन मग ठरवणार की हे वापरायचं का नाही. तिसरा प्रोडक्टिव्ह पॅरोनिया. पॅरोनिया म्हणजे फोबिया. काही लोकांना उंचीचा फोबिया असतो, काही लोकांना स्विमिंग पूलचा फोबिया असतो, काही लोकांना पाण्याचा फोबिया असतो. पॅरोनिया हा निगेटिव्ह शब्द आहे, भीती. पण प्रोडक्टिव्ह पॅरोनिया म्हणजे काय? अशी भीती जी त्यांना अभ्यास करायला मोटिवेट करते. ओके, कारण त्यांना भीती वाटते की माझी तब्येत खराब होईल, त्यांना भीती वाटते की हा कस्टमर तुटेल, त्यांना भीती वाटते की आपल्याकडे फंड्स नसतील, त्यांना भीती वाटते की कोणीतरी मला डुबवून टाकेल. ओके, ही भीती वाटते म्हणून ते असे काही गोष्टी करतात की मला कोणी डुबवू शकणार नाही. ते लोक त्याला प्रोडक्टिव्ह पॅरोनिया म्हणतात. आणि ह्या तीन गोष्टी ते करतात कारण त्याच्या सेंटरला ना लेवल 5 ॲम्बिशन आहे. त्यांची ॲम्बिशनला म्हणतात लेवल 5 ॲम्बिशन. ती ॲम्बिशन म्हणजे त्याच्यात त्यांचं नावच नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये त्यांचं नावच नाही, त्यांचं नावच नाही. आणि ही जी महत्त्वाकांक्षा आहे ना, हे लेवल 5 जे आहे ना, हे या 3 गोष्टी करतो. फॅनेटिक डिसिप्लिनमुळे काय होतं माहिती का? कीप द 10x ऑन ट्रॅक. एम्पिरिकल क्रिएटिव्हिटी कीप्स देम एनर्जेटिक अँड अलर्ट. तिसरं आहे प्रोडक्टिव्ह पॅरोनिया, कीप्स देम अलाइव. कीप्स देम अलाइव. लेवल 5 ॲम्बिशन प्रोव्हाइड इन्स्पायर्ड मोटिवेशन. ती जी एंटरप्रेनरला लेवल 5 ॲम्बिशन असते ना, त्याच्यामुळे त्याला बाकी सगळ्यांना मोटिवेट करायला काही करावंच लागत नाही. सेल्फलेस माणूस म्हणजे त्याला काहीच नको आहे.